आजच्या दिवसाची सुरुवात तर खूप सुंदर अशा पद्धतीने झाली, कारण आज आहे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार. आणि मी काय करते, शुक्रवारी श्रावण महिन्यातल्या शुक्रवारी ना जीविता देवीची पूजा मांडते. तर इथे पूजा वगैरे करून झाली. देवालयात जे देव आहेत त्याची सुद्धा पूजा करून झाली. डब्याला केलेला आहे हा सुका बटाटा लाल तिखट टाकून आणि चपाती. आणि स्पेशल त्याच्यासाठी याच्यामध्ये 2 दाबेली सुद्धा गरम करून दिले. दिवसाची सुरुवात खूप छान मस्त अशी झाली घरातील. तिथं शिजत आहे डाळ आणि एकीकडे चहा शिजत आहे. माझा ब्लॅक टी. ऑनची तयारी झालेली आहे सगळी, स्कूलमध्ये जायची. अरे आता वगैरे सगळं झालेलं आहे. कोराच्या घेणार आहेस काही तू? माघारी आले तुला स्पेशल काहीतरी भेटणार आहे, माहिती आहे का? सरप्राईज आहे आमच्यासाठी, तुझ्यासाठी. सॉरी, काय आहे आल्यावरती बघ. अंश निघालाय स्कूलला, त्याची सगळी तयारी झाली आणि त्याला असं माहित नव्हतं आम्ही आज सुट्टी घेणार आहे ना. काढा पटकन आणि तयारी करा जायची स्कूलला. करायचंय बंटीच्या आत्ता घेणार आहेस काढ्यावर? हा चला जावा. जावा, चपाती सगळी खा काय पिलू. ही पांढऱ्या घेवड्याची जी आमटी बनवली जाते ना, तर त्यामध्ये ना आधी टोमॅटो वगैरे टाकून कुकरला शिजवून घेतली जाते आणि परत आहे ना शिजल्यानंतर अशी मॅश केली जाते.
स्पेशल. थँक्यू. बंटी अंशला सोडून आली बसला आणि आता तिचा चहा चाललाय. चहाने खारी खायची चालली आहे. मला नको खारी. सुद्धा शिजून झालेलं आहे आणि ते मस्त आमटी. बंटी घाल एवढी देवाला फुले. देवाला घाल म्हटलं. माझं तर काम स्वयंपाक वगैरे झाला. आता फक्त किचन आवरायचं राहिलं. माझं किचन वगैरे आवरायचं काम झालं की मी निवांत. आजच्या दिवसातला जो काम आहे, आजच्या दिवसातलं जे काम आहे ते माझं पूर्ण झालेलं आहे. आता बंटीचं काम चालू आहे. बंटी कपडे वगैरे धुणार आणि फरशा वगैरे पुसून घेणार. आज म्हटलं सुट्टी घ्यायची आरामाची. येत्या वय ताई, येत्याच वय. अगं ये ना मसूर पर्यंत, शामगाव पर्यंत. शामगाव पर्यंत ये की. काय अगं संपताय का नाही काय अक्का? काय ठेवताय का नाही त्या कालगावात काय भांगलायचं? हा होय. किती दिवस झालं, महिना झाला सर य य म्हणतोय आम्ही, तर तुझं भांगलनच चाललंय. कधी संपणार आहे? ह्या वर्षी का पुढल्या वर्षी? होय. कधी येणार आहेस मग? थांब व्हिडिओ कॉल करू. झाला का नाश्ता? अगं नाश्ता झाला का नाही? नाश्ता झाला का नाही? चहा नाश्ता काय जेवण? होय. स्वाती नाही घेतली का? स्वातीला घेत. थांब स्वातीला पण घेते. आमचा बघ स्वयंपाक झालाय. काय काय बनवलंय तुला दाखवते. घरी तुला फोन केलाय वे तिनं. काय दाखवते बघ ना तर. ए बाई काय वाजवतेस होती ताई? काय वाजवतेस? असं वाजतोय बाई ताई. काय काय लागले? वाव. आई शपथ किती भारी ग. ताक ना. रवीनं उलट होय. असू दे असू दे. पण छान ना. ताक खाता का ती? कढी वगैरे बनवायची. हा हो जा की मग. नाना गेलेत अष्टविनायक ट्रिप दर्शन. मुक्काम आहे का? मुक्काम आहे. सगळ्या रूम ज्या आहेत ना त्या साफ करून घेतल्या. आणि काय झालं की आता कसं थंडीचं वातावरण असल्यामुळे आणि थोडंसं नॉर्मल पाऊस पण आहे, त्याच्यामुळे काय करावं लागतं असं फॅन लावायचा आणि प्रत्येक रूममध्ये फॅन लावून आहे ना त्या फरशा सगळ्या सुकवून घेतल्यात. फॅन लावला तरच ते एकदम पूर्ण सगळं पाणी त्याचं सुकलं जातंय. त्याच्यामुळे काय केलं म्हटलं चला आज फॅन लावून सगळ्या रूम ज्या आहेत त्या सुकवून घेऊया. वगैरे सगळं आवरून झालंय. हे बघा असं मस्त आमचं किचन साफसफाई झालेली आहे. किचनची स्वयंपाक वगैरे झाला आणि हा आहे आमचा हॉल. लास्ट काम आहे कपडे. आता कपडे सुकत घालत आहे बंटी. स्वच्छता केली ना? नळ पाणी आले का तिथं? काय काय आणलं? सगळं दूध वगैरे द्याकडे. दिलं का ग?
बटाटा 2 दाबेली. जाताना काय सांगितलं माहिती आहे का, की मम्मी आज तू घरी आहेस ना, तर अजून काहीतरी स्पेशल बनव बरं का. मम्मी आहे ना, म्हणलं तर ठीक आहे तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल. तर विचारत होता की काय काय बनवणार आहेस, तर म्हणलं तुला आलं ना की मी ते सरप्राईज देते. तर आणसाठी बघा काय बनवते अजून. साठी स्पेशल आहे आजचा ढोकळा. आता पाणी उकळत आहे इथे, शिजत घालायला ठेवते आणि तो आल्यानंतर त्याला मस्त असं सरप्राईज देते. ढोकळा जो शिजत घालायला ठेवला होता तो शिजला आणि आता हा थंड करण्यासाठी ठेवणार. थंड झाला की त्याच्या ज्या बाजूच्या कडा आहेत ना त्या पूर्ण रिकाम्या होतात, मग काढून त्याला फोडणी द्यायची. तोपर्यंत अंश येईलच आणि हे त्याच्यासाठी सरप्राईज आहे. स्वच्छता बघा कसं दुपारचं वातावरण. आज पाऊस नाहीये है ना. बरं, कपडे सुकण्यासाठी ठीक आहे. तर ना घरी अजिबात मन लागत नाही, तिथे सतत काम करण्याची सवय आहे आणि कसं गर्दीच असते हॉटेलात आणि माणसं पण दिवसभर असतात, त्याच्यामुळे ना मस्त जातो दिवस तो कामातला. यायचं ग तिकडे बघा आभाळ कसं वाटतं ते. आता थोडासा आराम करणार, म्हणजे 12 वाजलेत, जवळजवळ 2 तास तरी आराम करणार. कसलं मस्त झाले ना, हिरवं हिरवं एकदम छान. हे असं ना बघायला नाही मिळत हॉटेलात असल्यानंतर, आणि शेतात जाण्याचा तर प्रश्नच येत नाही. बापरे, असं वाटलं पण नाही ना मगाशी एवढा पाऊस येईल म्हणून. जरा कुठं डोळा लागला तोपर्यंत पाऊस आला. बंटी आली, बंटीने सगळी कपडे जे सुकत घातले होते ते सगळे पटपट पटपट काढून घेतले. अजिबात पाऊस नाही. हा, तिकडे हायस्कूलकडे पाऊस नाही अजिबात. एकदा ऊन पडलं आणि बंटीची झाली गडबड खूपच बरं का. आता मस्त असं ऊन पडले बघा. काय बाई किती गडबड करतोय हा पाऊस. किती 2 आहे. कोण आहे त्यांनी सांगितलं तुमच्याकडे. झालं मिशोवरून माझे पार्सल आणि ते आहे आता काय ओपन नाही करत, कारण ते आहे किचनमध्ये लागणारं जे ॲप्रन असतं ना ते मागवले हॉटेलमध्ये मला लागणार आहे. पहिलं जे आहे ते खराब झाले आणि 2 होतं पार्सल. एक गावातल्यांचं होतं त्यांचं पण घेतलं आणि माझं एक होतं तेही घेतलं, कारण हॉटेल चालू असलं की तिथंच पार्सल ठेवतात काय काय आणि नंतर घेऊन जातात आणि काही काहींचं बिलसुद्धा पेड करावं लागतं आम्हाला. मग ते काय करतात, मग संध्याकाळी येऊन बिल पेड करतात, म्हणजे बिल आमचं देतात आणि ते पार्सल घेऊन जातात. दुपारचे वाजलेले आहेत 2:15 आणि काय द्यायचं आहे त्याच्यासाठी ना मस्त अशी पाणीपुरी. ज्या पुऱ्या आहेत त्या तळून झाल्या. इथं आहे ही हिरवी चटणी, हिरवं तिखट पाणी म्हणजे, आणि इथं आहे ही गोड आंबट आणि तिखट चिंचेची चटणी. इथे चहा उकळत आहे, ब्लॅक टी माझा, कारण आता दुपारची वेळ झालेली त्याच्यामुळे थोडंसं चहाचं टायमिंग झालेलं आहे. ढोकळा बनवून तयार झाला, पण त्याची अजून फोडणी राहिलेली आहे, पण तो यायच्या आधी 15-20 मिनटं फोडणी देऊन ठेवणार त्याला. सगळ्यांना आलं घातलेला चहा आवडतो, पण मला आहे ना अजिबात आलं चहामध्ये चालत नाही. हा आईसाठी ठेवलाय चहा.
मस्त गरम गरम ढोकळा बनवून तयार झाला. त्याला फोडणी सुद्धा सुंदर अशी दिलेली आहे. साडेतीन वाजलेत, 4 वाजता अंश येईल आणि त्याच्यासाठी हे मस्त असं छान सरप्राईज. 4 वाजले. किचनकडे बघायचं नाही अजिबात. सरप्राईज आहे. कपडे चेंज करा, हातपाय धू. मस्त नाही नाही हँडवॉश कर, कपडे चेंज कर, चूल भर. हा हे हे ही जी डिश आहे ना ती ऑनसाठी तयार केलेली आहे. याच्यामध्ये त्याला जसं आवडेल तसं तो पाणी वगैरे घेईल. मी एक पाणीपुरी फक्त भरलेली आहे आणि इथे आहे ढोकळा. त्याला ना सरप्राईज आहे. उघड म्हटल्याशिवाय उघडायचं नाही. उघड. कसं वाटतंय? पाणी देते तुला नंतर. आधी टेस्ट ढोकळा कर ना, टेस्ट बघा आधी. तसा खाय. थँक्यू. मस्त आजचा पाणीपुरीचा बेत पण साध्य झाला बरं का आमचा प्लॅन. इथे पुऱ्या आहेत. थांब पिलू, खाली सांडू नको, तुला प्लेट देते. याच्यात घे. मस्त अशी पाणीपुरीची डिश माझी बनवून झालेली आहे. आता मी खाणार आहे. एवढी भारी झाली ना, मस्त. नाही धर रिया, घे. रुद्र घे आणि टेस्ट सांगायची. रुद्र छान आहे. करंडवाडीचं. हॅलो. बघू काय मला सगळ्याचे अनबॉक्सिंग मीच करणार, मला काय माहिती. येस. हे आपलं नाही तेवढं. पार्सल पण जवळजवळ 3 ते 4 5 जण नेला आणायला गेलो. पार्सल बघा एवढंच. मोठे पार्सल. हा सांग ना. बॉक्स आहे का? नाही, तुझ्या मनाने सांगा त्याच्यात काय आहे ते. ह्याच्यात ती फोडते ती ना. कुठे बसते? खाली. हा, बस. आणि कशी झाली ती सांगायची. ए तुम्ही दोघं ना भरते जरा 5 मिनिटं थांबा. मी भरू का? अगं हळू. छान आहे ना? ओके, थँक्यू. ठीक आहे, थांबतो तसं. नीट बस, नीट. चिव खा ना पटकन, पर ते ओलं होतं ग. हातात घे प्लेट. प्लेट हातात घे. खा. कशी झाले पावभाजी? तिकड असू दे तेवढं. तिकड नाही ना जास्त. अक्षु सांगायचं कशी झाली ती. तुम्ही दोघीच राहिलेला. घा ना. थँक्यू. छान झाले ना क्वालिटी. चला आम्ही ना आता थोडंसं भरपूर आज जेवण नाही, नाश्ता खूप झाला, खाऊ गल्ली झाल्यासारखं. आणि आता आम्ही थोडंसं हायस्कूलला निघाले. चालायला बऱ्याच वर्षातून निघाले बरं का. मी तरी निघाले, काही नाही आहेत. मग असू दे म्हणले जावा.
कसलं भारी वाटतंय ना हे. ते कोणाच आहे? ती वर चाय नाही का मंगल अगं ती काय काम करते रान बघा इतकं छान आहे ना आपणच राहणं आहे का ते? आपण बाई करायला नको अरे आज कर झूम कर हाय करा की चाललंय काम. ह्याला ट्रिपला नाही गेला आप्पानी तरी जायचं ना मग. होय चहा पाणी झालं का नाही? चहा वगैरे घेतला का नाही? चहा घेतला का नाही? होय अहो आज घेतल्या हॉटेलला सुट्टी आम्ही. हो मग म्हणलं आता दिवसभर घरातलं काम झालं आता म्हणलं चला जाऊन येऊया हायस्कूल वरून. चला जमलला गाडी कितीतरी दिवसातून हा अनुभव आहे बरं का की एवढं म्हणजे एवढ्या 5:30 पावणे 6 झाल्या आणि आम्ही ना निघालोय हायस्कूलवर आणि आम्ही दररोज आता आम्ही आमच्या सगळे शाळेमध्ये विचारतात आलेलो. आज इकडे कुठे जवळ जवळ येताना ना मला वाटतं 5-6 इकडे पत्ता का लिंब आहे लिंबाई जवळजवळ 5 ते 6 वेळा ना मला थांबावं लागलं. प्रत्येकाला सांगावं लागलं की अरे आज हॉटेलला सुट्टी आहे आम्ही आज चालायला निघालोय. आणि आम्हाला मग आमची शाळा जुनी आता आमची कसली मस्त ना ह्या शाळेतलं दिवस होतं माहितीये का. खूप एन्जॉय केली आम्ही इथे. श्रीमुकुंद विद्यालय शाळगाव ऑब्विसली आज आमच्या शाळेमध्ये पोचलो आहोत. तर गाईज तिथे मुली बघा कबड्डीचं ग्राउंड अंश व्यवस्थित अंशू. बघा आमची शाळा कशी मस्त आहे. बऱ्याच वर्षातून मला वाटतं 2000 आम्ही या शाळेमध्ये शिकतोय आता हो आणि ह्या शिकतात. कितवीला आहे तू? 8वीला 8वीला. हा सृष्टी 8वीला आहे. आणि हे सगळे आणि ह्या शाळेमध्ये आहेत. आम्ही ना खरं आमच्या वेळेस थोडंसं वेगळं होतं कारण नाही ना गेट वगैरे असं साईटला नव्हतं कारण कंपाऊंड 2002 ते 3 साली आमची 10वी झालेली आहे. आणि ही खेळायचं मस्त चला वाटतंय. आता डान्स करायचंय. अक्षय हात म्हणून घेची ग बस आता सांगते तुला मी. पडलं ना कोण तर अजिबात मला सांगायचं नाही. ते अक्षयचा हात. ए हात न अक्षू तो हातावर पडली ना त्या दिवशी. हे आमच्या गावातलं ना सिद्धनाथाचं मंदिर आहे हायस्कूल वरती. हायस्कूलचा रोड आहे ना तिथे. मी दिसते सिद्धनाथाचं मंदिर आहे. हा हे नंदी हा हे हत्ती हत्तीच्याही आम्ही पाया पडत आहोत. साईडला सर. अरे गुलाब कुठे ठेवला? तुझ्या बदललाय कोण बदललाय अजून ती बरं आता आणि तुझ्या लागले हो लागलं. काय आरतीला घंटा वाजवायला लागते ना त्यांनी वर कसं केलं बघ ना कुठे? तिथे इथं वर घंटाला घंटा नाही बटन दाबले की टन 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 त्यांचं ती यायची ग ही बुवा नाही ही आई वडील आणि ही त्यांचं ती गुरु असतात ना हा ते आहेत. हे कोण आहे बरं? आहे वडील आहेत ते. आणि हे कोण आहे? किती बदल झालाय. ज्यावेळेस आम्ही आलेलो ना 2019 साली फक्त हे मंदिर होतं. शेड वगैरे बाकीचं काहीही नव्हतं. खूप म्हणजे खूप बदल झालाय. चला आता आम्ही निघालोय माघारी आमच्या घरी. हा रोड आहे ना बघ आता का आमच्या घरातली पाण्याची टाकी दिसते का? दिसतंय का? फुल कर अजून हा रोड दिसतो आमच्या त्या गॅलरी मधून माहितीये का? हा मागणी व्हिडिओ करा आम्ही आता. हा मला उडू उडू हा गोड शिरा बनवला नैवेद्यासाठी कारण जीविता देवीची पूजा मांडली होती त्याला. मग म्हटलं आज काही जेवण वगैरे नाही केलं मग गोडाचा शिरा बनवला. नैवेद्य वगैरे दाखवून झाला.